मुलांनो, गुड मॉर्निंग. मजेत आहात? मजेत राहा आणि अभ्यास मात्र करा. चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया. काही शंका अडीअडचणी असतील तर विचारत जा. मुलांना वेलकम. कसे आहात? मजेत? मजेत राहा, आनंदात राहा आणि अभ्यास मात्र करा. व्हिडिओ लेक्चर आपण रेकॉर्ड करत आहोत, युट्यूबवर टाकत आहोत. त्यामुळे तुम्हाला पुन्हा लेक्चर ऐकायचं असेल तर युट्यूबवर जाऊन पाहू शकता. काही अडीअडचणी शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि आपण प्रकरण अभ्यासत आहोत 5वे, बाजाराचे प्रकार. फॉर्म्स ऑफ मार्केट, बाजाराचे प्रकार, मार्केटचे प्रकार. त्यामधील तिसरा प्रकार आपण अभ्यासणार आहोत, मक्तेदारी युक्त स्पर्धा. हा प्रकार अभ्यासण्यापूर्वी आपण मागे कोणता अभ्यास केलेला आहे ते एकदा विचारात घेऊया. आपण मागच्या लेक्चर मध्ये जे अभ्यासलेलं आहे ते या तक्त्यात दिलेलं आहे. काय अभ्यासले आपण? बाजाराचे प्रकार किंवा वर्गीकरण. संपूर्ण प्रकरण आहे हे. त्यामधील आपण स्थळानुसार बाजाराचे प्रकार अभ्यासलेले आहेत, स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. हा छोटा उपघटक आहे, 2 गुणांच्यासाठी यावर प्रश्न येऊ शकतो, 1 किंवा 2. दुसरा प्रकार आहे काळानुसार प्रकार. अ अत्यल्पकाळ, आ अल्पकाळ, ई दीर्घकाळ आणि ई अतिदीर्घकाळ. यावर सुद्धा 1 किंवा 2 गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न येईल. तिसरा प्रकार आहे स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार. त्यात 2 भाग आहेत पुन्हा, अ पूर्ण स्पर्धा आणि आ अपूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धा हा जो घटक आहे यावर 8 गुणांचा मोठा प्रश्न पडू शकतो. 4 गुणांचा तर येईलच, पण 8 गुणांचाही पडण्याची शक्यता असते. आणि अपूर्ण स्पर्धेचे पण 3 उपप्रकार आहेत, मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा. आज आपण अभ्यासणार आहोत तिसरा प्रकार, मक्तेदारी युक्त स्पर्धा. मागच्या लेक्चरमध्ये मक्तेदारी आणि अल्पाधिकार हे प्रकार अभ्यासलेले आहेत आणि कालही सूचना मी दिलेली होती की या प्रकारांचा अभ्यास करायचा तर एका पानावर पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा असे 4 भाग करायचे आणि तिथे व्याख्या आणि वैशिष्ट्य लिहायची, मुद्दे लिहायचे फक्त अभ्यासासाठी आणि तुलना करायची, कोणता मुद्दा कोणत्या उपघटकामध्ये आहे किंवा नाही, कोणत्या प्रकारात आहे किंवा नाही, अशी तुलना करायची. म्हणजे तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल. चला आपण तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत, मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे काय ते अर्थ आणि व्याख्या समजावून घेऊ. मक्तेदारी युक्त स्पर्धा त्याला इंग्रजीत म्हणतात मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. त्याचा अर्थ आणि व्याख्या समजावून घेऊ. प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार म्हणजे मक्तेदारी युक्त बाजार होय. आता हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे की सध्या प्रत्यक्ष बाजारामध्ये हा प्रकार दिसून येतो. यापूर्वीचे जे प्रकार अभ्यासले ते दिसत नाहीत, पण सध्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये असा हा बाजाराचा प्रकार दिसून येतो, त्याला म्हणतात मक्तेदारी युक्त स्पर्धा. आता यामध्ये काय आहे तर पूर्ण स्पर्धा व मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये एकत्रितपणे आढळून येतात. यामध्ये पूर्ण स्पर्धेची काही वैशिष्ट्ये आहेत, मक्तेदारी स्पर्धेची काही वैशिष्ट्ये आहेत, म्हणूनच त्याला अपूर्ण स्पर्धा म्हटलेलं आहे. पूर्ण स्पर्धेची सर्व वैशिष्ट्ये यात नाहीत, मक्तेदारीची सर्व वैशिष्ट्ये यात नाहीत, तर थोडी थोडी आहेत. कोणकोणती आहेत ते पुढे लक्षात येईल आपल्या. आता प्राध्यापक E.H. चेंबरलिन यांचं नाव लक्षात ठेवा. प्राध्यापक E.H. चेंबरलिन यांनी 1933 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकामध्ये थेअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धेचे सिद्धांत या पुस्तकात मक्तेदारी युक्त स्पर्धेची संकल्पना मांडली. म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धेची संकल्पना कोणी मांडली तर प्राध्यापक E.H. चेंबरलिन. त्यांच्या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, थेअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. आणि ते 1933 साली हा ग्रंथ किंवा पुस्तक त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. हा परिच्छेद अतिशय महत्वाचा, यावर सुद्धा 8 गुणांचा प्रश्न येऊ शकतो. मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता हा अर्थ समजलेला आहे आपल्याला. आता आपण त्याची व्याख्या पण समजावून घेऊया. चेंबरलिन यांच्या मते ही व्याख्या पाठ करायची आपल्याला.
चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात. आता इथे विक्रेते किती आहेत? अनेक. ग्राहक पण अनेक आहेत, विक्रेते अनेक आहेत. आणि ते काय करतात तर जवळचा पर्याय असलेल्या म्हणजे ज्या वस्तू निर्माण होतात त्या एकमेकांना पर्यायी आहेत, अगदी जवळचा पर्याय आहे, परंतु काय पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात. पूर्ण पर्याय म्हणजे काही एकसारख्या वस्तू नाहीये, सगळ्यांच्या वेगवेगळ्या. आपण उदाहरण घेऊया की साबण उद्योगाचं उदाहरण घेऊया. आता साबण तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, म्हणजे अनेक उत्पादक आहेत. ते एकमेकांना पर्याय आहेत की हमाम साबण मिळाला नाही तर लक्स वापरता येईल, लक्सच्या ऐवजी डव वापरता येईल, वगैरे वगैरे. पण त्या एकसारख्या नाहीयेत, त्यांच्यामध्ये भेद आहे. म्हणजे पूर्ण पर्याय नाहीये, जवळचा पर्याय आहे. टूथपेस्टचं उदाहरण घेऊ की कोलगेट नसेल तर बाकीच्या वेगवेगळ्या टूथपेस्ट उपलब्ध आहेत. कारचं उदाहरण घेऊ, सायकलचं उदाहरण घेऊ, गॅसचं उदाहरण घेऊ, मोबाईलचं उदाहरण घेऊ. आजच्या काळामधल्या अनेक वस्तूंची अशी उदाहरणं घेता येतील की विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात. ही व्याख्या पूर्णपणे पाठ करायची आहे. आता आपण अर्थ आणि व्याख्या समजावून घेतलेली आहे. आपण आता याची वैशिष्ट्ये पाहूया. कोणकोणती वैशिष्ट्ये यात आहेत? 1. अनेक विक्रेते. 2. असंख्य ग्राहक. 3. वस्तुभेद. 4. मुक्त प्रवेश व निर्गमन. 5. विक्री खर्च. 6. जवळचे पर्याय. आणि 7. गट संकल्पना. आता या 7 वैशिष्ट्यांचा आपण सविस्तर अभ्यास करूया. आणि तो अभ्यास करताना आपण मागचे घटक पण विचारात घेणार की हे वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेत आहे का, मक्तेदारीमध्ये आहे का, असाही तुलनात्मक दृष्ट्या आपण विचार करत जाऊया. वैशिष्ट्य आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे अनेक विक्रेते. आता अनेक विक्रेते हा जो हे वैशिष्ट्य जे आहे ते कुठे अभ्यासलं आपण? पूर्ण स्पर्धेमध्ये. पूर्ण स्पर्धेमध्ये उल्लेख केला आपण. अनेक किंवा असंख्य विक्रेते आहेत. इथे पण आहेत. मक्तेदारीमध्ये अनेक विक्रेते आहेत का? तर नाही, तिथे एकच विक्रेता आहे. अल्पाधिकारामध्ये थोडे विक्रेते आहेत आणि मक्तेदारी युक्त मध्ये अनेक विक्रेते आहेत. मक्तेदारी युक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या जास्त असते. आता पहा, कंपन्या आपण मोबाईलच्या, कारच्या किंवा टूथपेस्टच्या, साबणाच्या उल्लेख केलेल्या आहेत, त्या अनेक आहेत, काही एकच नाही. एक कंपनी बंद पडली तर ते उत्पादन मिळू शकतं, दुसऱ्या कंपनीचं वापरता येईल, परंतु तुलनेने पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांपेक्षा कमी असते. आता इथे अनेक विक्रेते आहेत पण पूर्ण स्पर्धेमध्ये जेवढे असतात असंख्य तितके नाहीयेत, त्याच्यापेक्षा थोडेसे कमी आहेत. या कारणामुळे विक्रेत्याचे वर्तन मक्तेदारीप्रमाणे असते. त्यामुळे हे जे विक्रेते आहेत ते काही वेळेला मक्तेदाराप्रमाणे मक्तेदारी निर्माण करू शकतात, कारण ते अनेक आहेत पण असंख्य नाही. म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं पहिलं वैशिष्ट्य आहे अनेक विक्रेते आहेत. विक्रेत्यांची संख्या जास्त असते पण पूर्ण स्पर्धेपेक्षा कमी असते. म्हणूनच विक्रेते कधी कधी मक्तेदारीप्रमाणे वर्तन करू शकतात. दुसरं वैशिष्ट्य आहे असंख्य ग्राहक. असंख्य ग्राहक हे वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेतही होतं, मक्तेदारीतही होतं आणि अल्पाधिकार बाजारातही होतं. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत असंख्य ग्राहक असतात. परिणामी कोणताही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल करून वस्तूच्या किमतीत बदल घडवून आणू शकत नाही. हे वैशिष्ट्य सर्व स्पर्धेमध्ये आहे की असंख्य ग्राहक आहेत. त्यामुळे एखाद्या ग्राहकाने एखादी वस्तू खरेदी करायचं नाही असं ठरवलं तर वस्तूच्या किमतीवर काही परिणाम होणार नाहीये, कारण एका ग्राहकाची मागणी जणू काही समुद्रातली एखादी बादलीभर पाणी आहे. समुद्रातून बादलीभर पाणी काढलं काय किंवा टाकलं काय, समुद्राला फरक पडणार नाही. तसं एका व्यक्तीच्या, एका ग्राहकाच्या मागणीमुळे वस्तूच्या किमतीवर परिणाम होत नाही. हे वैशिष्ट्य सगळ्या स्पर्धेमध्ये आहे, असंख्य ग्राहक. तिसरं वैशिष्ट्य पाहूया आपण. तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे वस्तुभेद.
आता हा टॉपिक जो आहे अतिशय महत्वाचा आहे, समजून घ्या सविस्तर. वस्तुभेद हे वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेमध्ये नव्हतं, तिथे एकजिन्सी वस्तू होत्या. नंतर मक्तेदारीमध्ये वस्तुभेदाचा विषयच नाहीये, कारण विक्रेताच एक आहे. नंतर अल्पाधिकारामध्ये पण हे नाहीये, पण मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये वस्तुभेद आहे. उदाहरण, आपण कोलगेट आणि बाकीच्या ज्या टूथपेस्ट आहे त्यांचा विचार केला, त्या जवळचा पर्याय आहेत, पण त्यांच्यामध्ये भेद आहे. एकजिन्सी वस्तू नाहीयेत. एका उत्पादनाचं प्रमाणे दुसरं उत्पादन नाहीये. साबण पण वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळ्या रंगवास आणि वेगवेगळ्या सुगंधाच्या आहेत. म्हणजेच वस्तूमध्ये भेद आहे, वस्तूमध्ये फरक आहे. हे वैशिष्ट्य फक्त मक्तेदारीयुक्त स्पर्धेतच दिसून येतं. वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. या बाजारात अनेक उद्योग संस्था विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करतात. की साबण तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, साबण तयार करतात. परंतु प्रत्येक उद्योग संस्थेचे उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळे असते. पण त्यांच्यामध्ये उत्पादन समान नाहीये, बनवलेले साबण सारखे नाहीये, त्याच्यामध्ये भिन्नता आहे. रंग, रूप, आकार, सुगंध, यालाच वस्तुभेद असे म्हणतात. म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये आता बाजारात प्रत्यक्षात काय आहे तर वेगवेगळ्या कंपन्यांचे साबण, वेगवेगळ्या कंपन्यांच्या टूथपेस्ट, कार असतील, मोबाईल असतील, म्हणजे वस्तूमध्ये भेद आहे. जवळचा पर्याय आहे पण समान वस्तू नाहीये. मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये वस्तुभेद असतो आणि मक्तेदारीमध्ये मूल्यभेद असतो, की जो एकटा विक्रेता आहे तो मूल्यामध्ये भेद करतो. आले लक्षामध्ये? म्हणजे वस्तुभेद हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे, ते लक्षात ठेवा. ते फक्त मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये दिसून येतं. हा वस्तुभेद आता कसा कसा भेद केला जातो वस्तूमध्ये? ब्रँड म्हणजे छाप, की वस्तूवर असणारं चित्र वेगवेगळं असतं प्रत्येकाचं. साबणावरचे कव्हर बघा, रंग वेगळे, चित्र वेगळे, त्यावर माहिती वेगळी, लोगो वेगळा. नंतर व्यापारी चिन्ह, ट्रेडमार्क असतो, तो पण वेगवेगळा असतो. वस्तूची आकर्षक बांधणी, पॅकिंग वेगवेगळं करतात. त्याचा दर्जा म्हणजे क्वालिटी वेगवेगळी असते. त्यावरचं नक्षीकाम वेगवेगळं असतं. रंग वेगवेगळे असतात. वेस्टर्न म्हणजे आवरण त्याच्यावरचं ते वेगळं आहे. आकार लहान मोठे असू शकतात, म्हणजे इत्यादी बाबतीत विविधता आढळते. म्हणजे वस्तुभेद कसा केला जातो? तर साबणाच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्या काय करतात तर दुसऱ्या कंपनीने जसा साबण निर्माण केलाय तसा नाही करत, त्याच्यामध्ये भेद करतात. मग त्यामध्ये रंग, वेस्टर्न, नक्षीकाम, दर्जा, व्यापारी चिन्ह, नंतर त्याचा ब्रँड, असं वेगवेगळं भिन्नता निर्माण करतात आणि मग वस्तू विकण्याचा प्रयत्न करतात. आणि मग ते जाहिरातीत सांगतात की त्या साबणापेक्षा या साबणाचा फेस जास्त होतो, वास छान येतो, अशा प्रकारे जाहिरात करून आपल्या वस्तूची विक्री वाढवतात. याचा अर्थ उद्योग संस्थेच्या उत्पादनाला जवळचे पर्याय आढळतात. म्हणजे एका साबणाची कंपनी बंद झाली तर दुसऱ्या कंपनीचे साबण मिळू शकतात. म्हणजेच आणि त्यांच्या मागणीची छेदक लवचिकता अधिक आहे. छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूची किंमत बदलली तर दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो, त्याला छेदक लवचिकता म्हणतात. उदाहरणार्थ पहा की लक्सची किंमत जर वाढली तर काय होईल? लोक विचार करतील चला दुसरा साबण खरेदी करूया. म्हणजे एका साबणाची किंमत वाढल्यामुळे दुसऱ्या साबणाची मागणी वाढलेली आहे. याला क्रॉस इलॅस्टिसिटी किंवा छेदक लवचिकता असे म्हणतात. म्हणून इथे मागणीची छेदक लवचिकता जास्त असते. उदाहरण पाहू, भ्रमणध्वनी मोबाईल म्हणजेच मोबाईल, किंवा शीतपेय, बिस्किट, सायकल, टीव्ही वगैरे वगैरे अशा कंपन्यांची आपण किंवा उद्योग संस्थेची नावं इथे घेऊ शकतो. ते वस्तू भेद करतात. मग व्यापारी चिन्ह असेल किंवा आकर्षक बांधणी असेल, दर्जा, नक्षीकाम, रंग, वेस्टर्न, आकार वगैरे बाबतीमध्ये भेद करतात आणि मग वस्तू विक्री करतात. आता लक्षात आलंय की मक्तेदारी युक्त स्पर्धेचं वस्तुभेद हे अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे मुक्त प्रवेश व निर्गमन.
आता हे वैशिष्ट्य जे होतं ते आपण मागच्या स्पर्धांना पाहूया. पूर्ण स्पर्धेमध्ये हे वैशिष्ट्य होतं की मुक्त प्रवेश आणि निर्गमन, फ्री एंट्री आणि फ्री एक्झिट. मक्तेदारीमध्ये मात्र प्रवेश दुसऱ्यांना नसतो, म्हणजे तिथे फ्री एंट्री नाहीये, त्यामुळे एक्झिटचा प्रश्नच येत नाही. अल्पाधिकार मध्ये फ्री एंट्री आहे, काही ठिकाणी बंधनं असतात, परवाने मिळवावे लागतात, आणि इथे मात्र मुक्त प्रवेश आहे, निर्गमन आहे. पूर्ण स्पर्धेप्रमाणे याही बाजारात नवीन व्यवसाय संस्थांना मुक्त प्रवेश असतो. मागे उदाहरण घेतलं आपण की मोबाईलच्या क्षेत्रामध्ये, मोबाईल कंपनीच्या क्षेत्रामध्ये अधिक नफा मिळतोय, तर एखादा नवीन उद्योजक नवीन मोबाईल कंपनी काढू शकतो, म्हणजे प्रवेश आहे. त्याचप्रमाणे तोटा होत असल्यास कोणतीही उद्योग संस्था उत्पादन बंद करून स्पर्धेतून बाहेर पडू शकते, आणि एखाद्या कंपनीला जर तोटा व्हायला लागला तर ते आपलं उत्पादन बंद करू शकतात. म्हणजेच या ठिकाणी मुक्त प्रवेश व निर्गमन म्हणजे फ्री एंट्री आणि फ्री एक्झिट हे वैशिष्ट्य देखील इथे महत्वाचं आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत मुक्त प्रवेश आणि निर्गमन म्हणजे आगमन निर्गमन स्वातंत्र्य असते. पाचवं वैशिष्ट्य आहे विक्री खर्च. आजच्या बाजारामध्ये ही स्पर्धा अस्तित्वात आहे आणि तिथे विक्री खर्च करावा लागतो. विक्री खर्च म्हणजे काय, तर जाहिरात खर्च करावा लागतो, किंवा वस्तू बाजारामध्ये विकण्यासाठी नेताना जो खर्च येतो तो सुद्धा विक्री खर्च आहे. विक्री खर्च हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेतच आढळतो, फक्त या स्पर्धेमध्ये आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये विक्री खर्च नसतो. कारण का, तर त्यांना वस्तूची किंमत एकच ठेवायची आहे. इथे मात्र किंमत भिन्नता आहे. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजे विक्री खर्च होय. विक्री खर्च कशाला म्हणायचं, तर उत्पादनाला अधिक मागणी यावी, अधिक विक्री वाढावी यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजे विक्री खर्च. म्हणजे जाहिरात करावी लागते किंवा काही सवलती द्याव्या लागतात. जाहिरात, दूरदर्शन, आकाशवाणी, फलक जाहिराती, प्रदर्शन, खिडकी प्रदर्शन, मोफत भेटवस्तू, मोफत नमुना वस्तू इत्यादींचा समावेश विक्री खर्चात होतो. म्हणजेच काय, तर वस्तू विकली जावी म्हणून काहीतरी आमिष दाखवले जाते, काहीतरी योजना राबवली जाते. म्हणजेच काय, तर वस्तूची जाहिरात करायची. नंतर दूरदर्शनवर, टीव्हीवर, आकाशवाणीवर हे सगळे जाहिराती लागतात, किंवा फलक जाहिराती, फ्लेक्स बोर्ड लावायचे रस्त्याच्या जाताना, कडेना पाहता ना तुम्ही, किंवा दुकानाच्या बाहेर पण पाहता जाहिराती. नंतर मोफत भेटवस्तू द्यायच्या, ही वस्तू खरेदी करा त्याच्यावर दुसरी वस्तू मोफत, किंवा मोफत नमुना सॅम्पल म्हणून वापरायला द्यायची लोकांना वस्तू, किंवा एक वस्तू घ्या दुसरी फ्री मिळवा, एक साडी खरेदी करा दुसरी साडी फ्री, एक शर्ट खरेदी करतात त्याच्यावर दुसरा शर्ट फ्री. अशा काही योजना राबवल्या जातात, याला विक्री खर्च म्हणतात. तो ग्राहकांच्याकडूनच वसूल केला जातो, तो किमतीमध्ये समाविष्ट असतो. म्हणजेच विक्री खर्च हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेतच असतो. कारण का, तर इथे स्पर्धा असते लोकांच्या मध्ये, विक्रेत्यांच्या मध्ये. जवळचा पर्याय असणाऱ्या वस्तू विकणारे असतात विक्रेते, म्हणून अशा प्रकारे विक्री खर्च करावा लागतो. आपल्या उत्पादनाला अधिक मागणी यावी, आपल्या वस्तूची विक्री वाढावी, हा त्यामागे हेतू असतो. म्हणजे विक्री खर्च महत्वाचं वैशिष्ट्य मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये आहे. सहावं वैशिष्ट्य जवळचे पर्याय. आपण सांगितलंय की पूर्ण स्पर्धेमध्ये पूर्ण पर्याय उपलब्ध आहे, संपूर्ण पर्याय, पण इथे मात्र पूर्ण नाहीये, जवळ जवळचा पर्याय. पूर्ण स्पर्धेत एक जिन्सी सारख्या सारख्या वस्तू आहेत, इथे मात्र सारख्या नाहीत, थोडासा भेद आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात. उदाहरणार्थ विविध कंपन्यांचे साबण, आपण उदाहरण घे, साबण, शीतपेय, टूथपेस्ट, बिस्किटे, कार, पेन वगैरे वगैरे अशा वस्तू की जवळ एखादी कंपनी बंद पडली तर वस्तू मिळणार नाही असं होणार नाहीये. सारखी सेम वस्तू मिळणार नाही, पण जवळच्या पर्याय असलेली वस्तू मिळू शकेल आपल्याला. म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना जवळचे पर्याय उपलब्ध असतात. पूर्ण पर्याय नसतात, पण जवळ जवळचे पर्याय उपलब्ध आहेत. सातवं वैशिष्ट्य आहे गट संकल्पना. गट केला जातो इथे,
एकत्र येतात लोक, त्याला गट म्हणायचं, गट संकल्पना. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत चेंबरलिन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी गटाची संकल्पना वापरलेली आहे. म्हणजे इथे चेंबरलिनने उद्योग म्हणजे साबणाचा उद्योग अशी संकल्पना न वापरता साबण तयार करणाऱ्या उत्पादकांचा किंवा कंपन्यांचा गट असं म्हटलेलं आहे. गट म्हटलंय, उद्योग नाहीये. एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग होय. म्हणजे एकसारख्या वस्तू निर्माण करणारे जे उद्योजक आहेत त्या किंवा उत्पादन संस्था आहेत त्यांना समुदायाला उद्योग म्हणायचं. तर एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे गट होय. गट कशाला म्हणायचं, तर एकमेकांचा जवळचा पर्याय असणाऱ्या वस्तू निर्माण करतात. म्हणजेच काय, तर वस्तुभेद निर्माण करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना गट म्हणायचंय. उदाहरणार्थ औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समूह म्हणजे तो गट होतो. औषध निर्माण करणार, सगळ्यांचे काही सारखी औषधं नाहीयेत, भेद निर्माण करून औषध एक जरी असलं तापावरचं तर त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी औषध तयार केलेलं असतं. म्हणून औषध उत्पादित करणाऱ्या संस्थांचा समूह, साबणाचा, बिस्किटाचा वगैरे वगैरे. अशा प्रकारे चेंबरलिन यांनी उद्योगाऐवजी गट संकल्पना वापरलेली आहे. वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे गट होय. अशा प्रकारे मक्तेदारीयुक्त स्पर्धेची ही 7 वैशिष्ट्य आहेत. यानंतर तुम्हाला कृती दिलेली आहे, शोधा पाहू. खाली दिलेल्या उत्पादनाला जवळचा पर्याय शोधा. म्हणजे याच्याऐवजी कोणता पर्याय आहे, तर रकान्यामध्ये क्रमांक दिलेत, उत्पादन आणि पर्यायी वस्तू दिलेली आहे. आता नंबर 1 जेमिनी तेल आहे. जेमिनी तेलला पर्याय काय आहे, तुम्हाला जर तुमच्या दुकानामध्ये गावात जेमिनी तेल नाही मिळालं तर दुसरं कोणतं तेल मिळू शकतं, त्या तेलाचं इथे नाव लिहायचं. 2 कोलगेट टूथपेस्ट. आता कोलगेट टूथपेस्ट जर नाही मिळाली तर दुसरी कोणती वापरू शकता तुम्ही, ते नाव पर्यायी वस्तू लिहा. रेड लेबल चहा. चहा पावडरच्या अनेक कंपन्या आहेत. रेड लेबलचं उत्पादन बंद झालं तर दुसरं कोणतं मिळू शकेल तुम्हाला पर्यायी वस्तू, ते नाव लिहा. 4 ब्रू कॉफी. ही जर कॉफीचं उत्पादन बंद झालं तर दुसरी कोणती कॉफी वापरू शकाल तुम्ही, ते नाव लिहा इथं कंपनी. ही नावं तुम्ही शोधून लिहा. 5 ऍक्टिवा दुचाकी, टू व्हीलर आहे हे. मग ही जर हे तुम्हाला नसेल, हे नाही मिळणार, त्याऐवजी तुम्ही कुठली दुचाकी घेऊ शकता, पर्याय कोणता आहे, इथे नाव लिहा. आता ही उत्तरं मी सांगितलेली नाहीयेत, ही उत्तरं तुम्ही शोधायची, त्या कंपन्यांची नावं युट्यूबवर जाऊन कमेंट मध्ये लिहायची आहे. शोधा तुम्ही, एवढं काम करा. जेमिनी तेलाऐवजी कोणतं तेल वापरायचं, टूथपेस्टच्या ऐवजी कोणती, कोलगेटच्या ऐवजी वापरायची, रेड लेबल चहाच्या ऐवजी कोणती चहा पावडर वापरायची, ब्रू कॉफीच्या ऐवजी कोणती कॉफी वापरायची, ऍक्टिवा दुचाकी नाही मिळाली तर कोणती वापरायची. या प्रकारे पर्यायी वस्तू तुम्ही शोधा. थँक्यू. समजलंय मुलांना? अभ्यासासाठी शुभेच्छा. समजलं नाही तर युट्यूबवर जाऊन पुन्हा एकदा व्हिडिओ लेक्चर तुम्ही पाहू शकता. हो. अर्थशास्त्र विषयामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की तुलनात्मक अभ्यास करायचा. जे समानतेने घटक आहेत, टॉपिक आहेत, त्याची तुलना करायची. आता मागणी आणि पुरवठ्याचं प्रकरण आहे, ते तुलनात्मक दृष्ट्या अभ्यासात ते सोपं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र दोन्ही तुलनात्मक दृष्टीने अभ्यास करा. एका पानावर स्थूल अर्थशास्त्राचे मुद्दे लिहायचे, एका पानावर सूक्ष्मचे लिहायचे आणि सगळ्या तुलना करायची त्या सगळ्या मुद्द्यांची एकमेकांशी. कोणता मुद्दा कुठे आहे, कुठे नाही, त्याचं विश्लेषण वाचायचं, मग समजतं. आणि मागणी आणि पुरवठ्याच्या संदर्भात सुद्धा हाच नियम लावता येईल की मागणी आणि पुरवठा दोन्ही विश्लेषणातले मुद्दे सारखे आहेत. मग त्याच्या व्याख्या लिहायचे, त्याच्या मुद्दे लिहायचे, आकृत्या काढून पाहायच्या आणि तुलना करायची की कोणता मुद्दा कुठे आहे, कुठे नाही, दोन्ही वक्रांच्या मध्ये काय फरक आहे, मागणीचा नियम, पुरवठ्याचा नियम, तुलना करा. आणि बाजाराचे हे 4 प्रकार आहेत, हे सुद्धा तुम्ही तुलनात्मक दृष्ट्या विचारात घेऊ शकता. तुलना करत करत फरक आणि साम्य दोन्ही शोधायचं, त्यामध्ये काय सारखेपणा आहे, काय साम्य आहे, असा जर विचार करत गेलात तर तुम्हाला हे अभ्यासायला नक्की सोपे जाईल. आणि अर्थशास्त्र गणितासारखा विषय आहे, पूर्ण गुण तिथे मिळू शकतात आणि ते सहज मिळू शकतात. लिहायला फार कठीण नाहीये. बाकी तुम्ही विषयांशी जर तुलना केली तर काही विषयांच्या मध्ये काही बाबी लक्षात ठेवणं फार कठीण असतं, पण अर्थशास्त्र हा विषय असा आहे
की आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे, पैशाशी निगडित आहे असं म्हणूया आपण, पैशाशी निगडित आहे काय किंवा आर्थिक व्यवहाराशी निगडित आहे, मागणी आणि पुरवठा असेल. काही नवीन नियम नाहीये. व्यक्ती बाजारामध्ये गेल्यानंतर कशा प्रकारचं वर्तन करेल इतका सोपा विचार त्यामागे आहे. म्हणून तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असणारं अर्थशास्त्र अतिशय सोपं आहे, अजिबात कठीण नाहीये. आणि हा विचार तुम्ही ठेवून जर अभ्यास केला तर तुम्हाला काही अडचण येणार नाहीये याच्यामध्ये. आलंय लक्षामध्ये? चला, आणखी काही विचारायचं आहे का तुम्हाला? हॅव अ नाईस डे. बाय. काही शंका असेल तर विचारा. हॅव अ नाईस डे.